सांधेदुखी असेल, कंबरदुखी असेल, हिवाळ्यामध्ये भरपूर ऊर्जा देणारे डिंकाचे लाडू आज आपण पाहणार आहोत। तेही पाक न करता ही सगळी सामग्री लागणार आहे। सगळ्यात आधी सुकं खोबरं 1 कप आपल्याला चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। 1 वाटी मखाना इथे मी घेतलेला आहे, तो देखील चांगला कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये थोडंसं तूप घालायचं, अर्धी वाटी खारीक आपल्याला घालायची आहे। छान अशी कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायची आहे। त्यानंतर बदाम, काजू अशाच पद्धतीने तुपावर आपल्याला चांगले लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुन्हा एकदा थोडं तूप घालायचं, 2 ते 3 चमचे डिंक इथे तळून घ्यायचा आहे। डिटेल व्हिडिओ हवा असेल तर यूट्यूब चॅनेलला भेट देऊ शकता। सगळे जिन्नस अशा पद्धतीने ते मी तळून घेतलेले आहेत। मिक्सिंग जारमधून ओबडधोबड वाटून घ्यायचं। शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे। गूळ फक्त वितळून घ्यायचा, पाक करायचा नाही। आणि हा आपल्याला वितळलेला गूळ त्या मिश्रणामध्ये घालायचा। पुन्हा एकदा मिक्सिंग जारमधून हे चांगलं फिरवून घ्यायचं आणि लाडू वळून घ्यायचे। अगदी अलगद आणि पटकन आपले डिंकाचे लाडू वळले जातात। कुठेही मिश्रण कोरडं होत नाही, फटाफट लाडू वळले जातात। मग वाट कसली पाहताय? नवनवीन रेसिपींसाठी फॉलो करा आणि लाईक करायला विसरू